नमस्कार. केळी पिकाला कॅल्शियम किती लागते आणि केव्हा केव्हा लागते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. केळी पिकाला कॅल्शियम जे आहे हे नेमकं जसं आपल्याला आपली हड्डी बोन किती इम्पॉर्टंट आहे तसं केळीसाठी कॅल्शियम ही त्याच्या हड्डीसारखं काम करते. केळीची जे स्ट्रेंथ आहे, जे ताकद आहे ते मेनली कॅल्शियमवर खूप डिपेंड असते. जर कॅल्शियम नसलं तर केळीचं सर्वाईव्ह होणं आणि चांगली क्वालिटी काढणं हे इम्पॉसिबल आहे. आणि NPK नंतर जर सगळ्यात मुख्य घटक केळी पिकामध्ये कोणी आहे तर तो कॅल्शियम आहे. तर जाणून घेऊया कॅल्शियम आपल्याला केव्हा केव्हा द्यायचं आणि किती द्यायचं आहे. आधी कॅल्शियम आपल्याला किती द्यायचं आहे तर 30 किलो आपल्याला कॅल्शियम द्यायचं आहे आणि ते 3 टप्प्यात द्यायचं आहे. पहिला टप्पा आहे 2 ते 3 महिन्याचा. या टप्प्यामध्ये केळीचं जे रोप आहे ते पूर्णपणे स्टेबल होऊन जातं, सेट होऊन जातं आणि त्यानंतर त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे शाखीय वाढ करायची असते त्यामध्ये कॅल्शियमचे त्याला खूप जास्त गरज असते. या टप्प्यात कॅल्शियम दिल्यामुळे त्याचे रूट झोन खूप ॲक्टिव्ह होतात आणि डेव्हलप होतात. पांढऱ्या मुळ्या वाढतात आणि त्याचे जे स्टेम आहे ते त्याला स्ट्रेंथ मिळण्यास, ताकद मिळण्यास मदत होते आणि ते जाड व्हायला लागते. त्यानंतर नवीन पाने निघतात. या अवस्थेत पानाची साईज पण कॅल्शियम वाढवते आणि नवीन पाने काढण्यास कॅल्शियम मदत करते. कधीकधी आपण बघतो की केळीचा जो पोंगा आहे तो टाईट नसतो, तो वेडा वाकडा असतो. ते कॅल्शियम कमतरतेचे लक्षण आहे. दुसरा टप्पा कॅल्शियमचा 3 ते 4 महिन्यात आपल्याला द्यायचा असतो. तर पहिल्या टप्प्यात तुम्ही लगभग 1010 किलो कॅल्शियम द्या. दुसरा टप्पा 3.5 ते 4 महिन्यात, याच्यात 1010 किलो कॅल्शियम द्या. या टप्प्यात काय होतं की केळीचा जो गाभ आहे ज्याला आपण कमळ फूड म्हणतो ते बनण्यास स्टार्टिंग होते आणि जर तुम्ही या अवस्थेत कॅल्शियम दिलं तर ते कमळ फूड स्ट्रॉंग बनतं, त्याची साईज मोठी बनते आणि केळाची जे लांबी आहे ते पण मोठी बनतं. तर 3.5 ते 4 महिन्यात कॅल्शियम देणे गरजेचे आहे आणि कॅल्शियमसोबत तुम्ही बोरॉनचाही वापर केला पाहिजे. त्यानंतर जो तिसरा टप्पा येतो तो येतो लगभग 6 ते 8 महिन्याच्या अवस्थेत. या तुम्ही निस्वन अवस्थेत पण याला म्हणू शकता. जेव्हा केळीची निस्वन व्हायला स्टार्ट होते, या तुमच्या केळी बागेमध्ये 10-15 झाडं निसवणीच्या अवस्थेत असतात, त्या टायमाला कॅल्शियम सोबत बोरॉन देणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की हे जे अवस्था आहे हे आहे डिलेव्हरीची अवस्था. याच्यात झाडाला खूप जास्त एनर्जी लागतं आणि जेव्हा आपण कॅल्शियम देतो तेव्हा त्याला इझी डिलेव्हरी होण्यास खूप मदत होते. यासोबतच केळीच्या घडात शायनिंग येते, त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि या अवस्थेत कॅल्शियम दिल्याने केळीचा जो खोड आहे त्याला भरपूर ताकद मिळते आणि तो बंच तो साधारणतः 20-25-30 किलोचा जरी असला तरी त्याचं वजन सहन करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो 3 अवस्थेत कॅल्शियम देणे खूप महत्त्वाचे असते. सगळ्यात आधी जो पहिला टप्पा आहे तो 2.5 ते 3 महिन्याचा. दुसरा टप्पा आहे तो 3.5 ते 4 महिन्याचा आणि तिसरा टप्पा जेव्हा केळीला निस्वन सुरू होते मेनली 6 ते 8 महिन्यात, तेव्हा आपल्याला कॅल्शियम द्यायचं असतं. कॅल्शियमसोबत बोरॉन देणे खूप जास्त गरजेचे आहे कारण की कॅल्शियमचा अपटेक जो आहे तो खूप स्लो होतो. सगळ्यात आळशी जे न्यूट्रिएंट आहे ते कॅल्शियमच आहे. त्याचा अपटेक खूप स्लो होतो आणि जेव्हा त्याला आपण बोरॉनसोबत देतो तेव्हा अपटेक फास्ट होण्यास मदत होते. जशी जयविरूची जोडी आहे तशीच कॅल्शियम आणि बोरॉनची जोडी आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास याला लाईक आणि कमेंट करा आणि तुमचे पण काही मत असतील कॅल्शियम आणि बोरॉनच्या रिगार्डिंग ते कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि अशाच केळीच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.